कार्तिक बस कर, बाळाला जास्त हसवायचं नसतं, नंतर बाळ खूप रडतं. सायली काकू हसत कार्तिकला म्हणाली. पण का मॉम, हसताना माझी ही बावली किती किती गोड दिसते. मी तर हिला कायम हसवत राहणार, कधीच रडू देणार नाही. कार्तिक त्या 1 वर्षाच्या बाळाच्या पोटात गुदगुल्या करत म्हणाला. तसं ते बाळ खुदखुद हसू लागलं. अरे वा, किती गोड आहे माझी परी, सगळ्यांपेक्षा सुंदर तर हीच आहे. कार्तिक लक्ष्मीला अलगत उचलून हळूच गोल गोल फिरवत म्हणाला. कार्तिक अरे हो हो, हळू रे बाळा, लक्ष्मी अजून खूप छोटी आहे, इतकं फिरवलंस तर तिला चक्कर येईल. सायली काकू हसत त्याच्या हातातून ते बाळ घेत म्हणाली. मॉम, तू हिला आता पाहिजे तेवढं झोपव, कारण शाळेतून आल्यावर मला हिच्याशी खूप खेळायचं आहे, तेव्हा ही मला जागे हवी. कार्तिक लक्ष्मीच्या कपाळावर प्रेमाने पापा घेत म्हणाला. हो, आता तुझा स्कूलला लेट होतोय, आला की घेऊन बस तुझ्या लाडक्या बहिणीला, पण किशोरीला विसरू नको, नाही तर गाल फुगून बसेल. सायली काकू हसत म्हणाली. तिला कसं विसरेन, हिच्या अगोदर तर ती माझी सीस आहे. एनिवेज, मी तिला घेऊन जातो स्कूलमध्ये, पण बेबीला आता झोपव. कार्तिक हट्ट करत म्हणाला. हो रे बाबा, तुम्ही दोघं आलात की खेळा. सर सर, अचानक आलेल्या राकट आवाजाने कार्तिकची तंद्रीभंग झाली. त्याने चेहऱ्यावरचा घाम पुसत आजूबाजूला पाहिलं. त्याचं प्रायव्हेट जेट बेंगलोरमध्ये पोहोचलं होतं. तो पटकन खाली उतरला आणि कारमधून हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलमध्ये अगोदरच त्याच्या बेंगलोरच्या पार्टनरचा माणूस बाकड्यावर बसून होता. कार्तिकला पाहताच तो उठून उभा राहिला. हॅलो सर, मी जगदीश, खन्ना सरांनी मला पाठवलं आहे, तो अदबीने म्हणाला. पण कार्तिकचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. त्याची नजर तर सायली काकूला शोधत होती. जगदीशने तिला स्पेशल वॉर्डमध्ये ठेवलं होतं आणि तो तिथेच चालला होता. मॅडम ICUमध्ये आहे, जगदीश त्याच्या मागे मागे येत म्हणाला. आता कार्तिकच्या समोर काचेची भिंत होती आणि त्या काचेतून त्याला बेडवर निश्चित पडलेली त्याचीच आई दिसत होती. क्षणात त्याचे डोळे पाणावले. आज कित्येक वर्षानंतर तो त्याच्या मॉमला पाहत होता. देवेनीला न्यायला आला होता तेव्हाही त्याने तिला पाहिलं होतं, पण मुद्दाम अनोळखी असल्यासारखं दाखवलं होतं. मात्र आता त्याला धावत जाऊन तिच्या मिठीत शिरावंसं वाटत होतं. अगदी लहानपणी जसं तो तिच्या कुशीत शिरायचा, तसंच आता पुन्हा तिच्याजवळ जाऊन शांतपणे झोपावंसं वाटत होतं. मॉमची तब्येत कशी आहे, कार्तिकने डोळ्यातले अश्रू आवरत विचारलं. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे, डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं आहे. पुढचे 12 तास काहीही सांगता येणार नाही, जगदीशने शांतपणे उत्तर दिलं. ते ऐकताच कार्तिकला पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. सर, तुम्ही ठीक आहात ना, जगदीशने त्याच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले भाव पाहून काळजीने विचारलं. कार्तिकने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त एकटक समोरच्या बेडकडे पाहत उभा राहिला. गेली 15 वर्ष ज्या स्त्रीचा त्याने तिरस्कार केला, आज ती स्त्री त्याच्यासमोर मृत्यूच्या दारात उभी होती. आणि आश्चर्य म्हणजे आता तिने असं काय केलं होतं म्हणून आपण तिचा तिरस्कार केला, हेही त्याला आठवत नव्हतं. त्याला आठवत होतं ते फक्त तिचं निस्वार्थ प्रेम, तिची माया, तिची काळजी आणि तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक सुंदर क्षण. ते सारे क्षण एका मागोमाग त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेले. असं म्हणतात की जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती मृत्यूच्या दारात असते, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल फक्त चांगल्या गोष्टी आठवतात. कार्तिकला सुद्धा आता फक्त तिने दिलेले प्रेम आठवत होतं, जे गेले अनेक वर्ष मनाच्या एका कोपऱ्यात लपून बसलेलं, पण आज अचानक तोंड वर काढून आपलं अस्तित्व दाखवत होतं. सर, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, खन्ना सर येत आहेत, त्यांनी तुमच्यासाठी सगळा बंदोबस्त केला आहे. राहण्यासाठी एक खोलीही तयार ठेवली आहे. जगदीश बोलत होता, पण कार्तिक काहीच न बोलता तेथून निघाला आणि बाहेरच्या बाकावर जाऊन शांतपणे बसला. त्याने डोळे मिटले, मान खाली झुकवले आणि दोन्ही हात जोडून कपाळाला टेकवले. मॉम, प्लीज उठ ना, मला तुझ्या चेहऱ्यावरचं ते सुंदर हसू पुन्हा एकदा पाहायचं आहे. तो मनोमन तिच्यासाठी प्रार्थना करत होता. इकडे पूजा झाल्यानंतर देवेने तिच्या खोलीत आली. फ्रेश झाल्यावर तिने कार्तिकचा नंबर लावला, कारण आलेल्या पाहुण्यांना सोडायला गेलेला कार्तिक अजून परतलाच नव्हता. शिवने तिला सांगितलं होतं की तो कामात अडकला आहे, तरीही तिचं मन काही केले शांत होत नव्हतं. मनात एक अनामिक भीती घर करून बसली होती. फक्त एकदाच त्याच्याशी बोलावं, त्याचा आवाज ऐकावा, एवढीच तिची इच्छा होती. पण कितीही रिंग गेली तरी फोन उचलला जात नव्हता. तिने नाराज होऊन फोन बाजूला ठेवला आणि बेडवर बसली. आता तिला काही सुचत नव्हतं, फक्त एकदा कार्तिकला पाहावंसं वाटत होतं. शेवटी ती उठली आणि खोलीबाहेर पडली. तिची पावलं रोहिणी आणि शिव ज्या खोलीत होते त्या दिशेने वळली. कदाचित शिवला सोबत घेऊन एकदा ऑफिसमध्ये जाऊन यावं, असं तिने विचार केला, कारण रात्र बरीच झाली होते. एवढ्या रात्री ती एकटी बाहेर पडली तर कार्तिक पुन्हा तिच्यावर रागवेल, हे तिला चांगलंच माहीत होतं. म्हणूनच तिने शिवला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ती त्यांच्या रूमजवळ आली. दरवाजा हलका उघडाच दिसत होता. ती तो पूर्ण उघडणार तोच तिच्या कानावर रोहिणीचे शब्द पडले. शिव, काकू ठीक आहेत ना, मला वाटतं आपण तिथे असायला हवं, त्यांना काही गरज लागली तर. रोहिणी काळजीने म्हणाली. कार्तिक तिथे आहे आणि आपले इथे राहणं गरजेचं आहे, कारण देवयानीला अजून काहीच माहिती नाही.
तिला सावरायला हवं. शेवटी आपल्यापेक्षा तीच काकूंच्या जास्त जवळची होती, शिव म्हणाला. शिवचं बोलणं ऐकताच देवयानीच्या मनात भीतीची एक काळी छाया दाटून आली. कोणाबद्दल बोलत आहेत? कार्तिक कुठे गेला आहे? कोणत्या काकू? आणि त्यांना काय झाले? मी कोणाची इतक्या जवळची आहे? ती विचार करत असतानाच अचानक तिच्या मनात एक नाव चमकलं. सायली काकू. फक्त त्या कल्पनेनेच तिचे पाय लटपटू लागले. तिने घाईघाईने दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेली. तिला अचानक समोर पाहून रोहिणी आणि शिव दोघेही गडबडून गेले. रोहिणी, काकूंना म्हणजे सायली काकूंना काही झालं आहे का? देवयानीने अडखळत विचारलं. रोहिणीने एकदा शिवकडे पाहिलं. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रचंड तणाव स्पष्ट दिसत होता. रोहिणी, सांग ना, 1 मिनिट, मी त्यांना फोन करते, देवयानी घाबरत म्हणाली आणि तिने सायली काकूंचा नंबर डायल केला, पण फोन लागत नव्हता. ती पुन्हा पुन्हा वेड्यासारखी नंबर लावत होती. रोहिणी आणि शिव एकमेकांकडे असह्य नजरेने पाहत उभे होते आणि देवयानीचा चेहरा मात्र पूर्णपणे घाबरून गेला होता. ती अक्षरशः रडकुंडीला आली होती. रोहिणी, काकूंचा फोन लागत नाहीये. मी पण सकाळपासून त्यांना फोनच केला नाही. असं कसं? त्या एकट्याच असतील. तू बोलली होतीस का त्यांच्याशी? तुम्ही आताच कोणाबद्दल बोलत होतात? कार्तिक, तो कुठे गेला आहे? कोणाला काय झालं आहे? रोहिणी, प्लीज सांग ना. देवयानी रोहिणीचा हात घट्ट पकडून कळवळून विचारत होती. आता मात्र रोहिणीचे डोळे भरून आले. नकळत तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. तिने तोंडावर हात ठेवला आणि ती रडू लागली. रोहिणी, काय झालं? बोल, पटकन बोल प्लीज. रोहिणी, माझा जीव जातोय ग, काहीतरी बोल. देवयानी आता आणखीनच घाबरली होती. देवयानी, सायली काकूंचा अपघात झाला आहे. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. रोहिणीने हुंदका आवरत कशीबशी सांगितलं. त्या ऐकताच देवयानी पडता पडता वाचली. सुदैवाने शिवने पुढे येत तिला लगेच सावरलं. काळजी करू नका, तुम्ही दोघे समजत आहात तितकी परिस्थिती गंभीर नाही. मी कार्तिकशी. शिवला काय बोलावं हे सुचत नव्हतं. त्याला देवयानीला धीर द्यायचा होता, पण नेमके शब्द सापडत नव्हते. काकू, एवढा शब्द देवयानीच्या तोंडून रडता रडता बाहेर पडला आणि तिचे गाल अश्रूंनी ओले झाले. देवयानी, रडू नकोस, काही होणार नाही काकूंना. रोहिणीने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला समजावलं, पण देवयानी काहीच शांत होत नव्हती. तिचे हातपाय थरथरत होते. त्या अवस्थेतच तिने शिवकडे पाहिलं. मला त्यांना बघायचं आहे, मला त्यांना आत्ताच बघायचं आहे, तिने डोळे पुसत कळवळून सांगितलं. पण कार्तिक, शिव काय बोलणार इतक्यात? प्लीज प्लीज. देवयानीने इतक्या अर्ध सुरात विनंती केली की कुठल्याही क्षणी ती हात जोडेल असंच वाटत होतं. शिवने एक खोल शुस्कारा सोडला. तुम्ही हे काय बोलत आहात? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? अहो, आपल्याला 3 मुलं आहेत, तरीसुद्धा माझ्यावर असा संशय कसा काय घेऊ शकता? सायली काकूने रागाने मिस्टर पाटीलांना विचारत होती. कार्तिक जो आत्ता शाळेतून घरी आला होता तो दारातच थबकला. समोर स्वतःच्या आईवडिलांचं भांडण ऐकून तो पूर्णपणे हादरला होता. पुढे जाऊन काही बोलण्याचीही त्याची हिंमत होत नव्हती. मी बरोबर तेच बोलतोय. तुझा खूप अगोदरचा यार आहे ना तो? मग पुळका तर येणारच ना, पण थोडी तरी लाज बाळगायची. अगं, आपला मुलगा आता 10वीमध्ये आहे, त्याला सगळं कळतं. त्याला जर हे सगळं कळलं तर काय वाटेल? थोडासुद्धा विचार केला नाही का? अन किशोरी तितकी लहान आहे आणि तरीही तू तिला एक इथं सोडून त्या माणसाला भेटायला गेली. तुझं जर एवढंच प्रेम होतं त्याच्यावर तर मला लग्नासाठी नकार द्यायचा होता. मी जबरदस्ती केली नव्हती. तुझ्यावरचं प्रेम हे एक फसलेलं प्रेम म्हणून विसरून गेलो असतो. मिस्टर पाटील मोठ्याने ओरडले आणि सायली काकू तोंडावर हात ठेवून रडू लागली. त्या दोघांना असं पाहून कार्तिक स्तब्ध झालेला. आजपर्यंत त्याने त्यांची भांडणं ऐकली होती, पण खूपच छोटे असायचे. लगेच दोघं एक व्हायचे, पण आज खूप वेगळं काहीतरी सुरू होतं. तो वयात आलेला आणि त्याला कळत होतं त्या दोघात कशावरून भांडण सुरू आहे, पण त्याला त्यावर विश्वास वाटत नव्हता. तो तसाच रागात त्याच्या रूममध्ये गेला आणि मोकळ्या हातानेच पंचेस बॅगला ठोसे मारू लागला. खरंच मॉम असं काही करू शकते का? नो, इम्पॉसिबल. मग डॅडी का असं बोलत आहेत? त्याच्या मनात प्रश्न उभे होते आणि तो सगळा राग पुढच्या पॅन्चिंग बॅगवर काढत होता. आता जोरात ठोसे मारून हात दुखायला लागले होते, तरीही मनातलं वादळ शांत होत नव्हतं. नक्कीच डॅडचा काहीतरी गैरसमज झाला आहे. हो, तेच झालं असणार. माझी मॉम असं कधीच करू शकत नाही. कार्तिकने स्वतःला समजावत मनाशी ठाम निश्चय केला. माझी मॉम असं कधीच करणार नाही. कार्तिक, देवयानीच्या अर्थहकीने तो दचकून भानावर आला. त्याने समोर पाहिलं तर देवयानी रडत त्याच्याजवळ गुडघ्यावर बसलेली होती. क्षणभर त्याला वाटलं आपण स्वप्न पाहतोय, पण अचानक तिने त्याचा हात गप्प पकडला आणि त्याला वास्तवाची जाणीव झाली. कार्तिक, काकू कशा आहेत? मला त्यांना बघायचं आहे, ती रडत रडत विचारत होती.
कार्तिकने मान वर करून पाहिलं तर शिव आणि रोहिणी तिथेच उभे होते. शिव नजरेतूनच त्याची माफी मागत होता. कार्तिकने एक खोल सुस्कारा सोडला. त्याने देवयानीचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिला अलगद उभं केलं. शांत हो, काकू ठीक आहेत, काळजी करू नकोस, असं म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. मग मला त्यांना बघायचं आहे, मला त्यांना भेटायचं आहे, प्लीज मला सांगा ना त्या कुठे आहेत. देवयानीने मानवर करून त्याच्याकडे पाहिलं. कार्तिकने अलगद अंगठ्याने तिच्या गालावरचे अश्रू पुसले. त्या ICU मध्ये आहेत. आता आपल्याला त्यांना भेटता येणार नाही. थोडा वेळ थांब, त्यांना शुद्ध आली की आपण नक्की भेटू, ठीक आहे ना. तो तिचा चेहरा उंजळीत घेत शांतपणे म्हणाला. ICU मध्ये का? त्या ICU मध्ये का आहेत आणि त्यांना अजून शुद्ध का नाही आली? देवयानीने घाबरून विचारलं. ICU हे नाव ऐकताच तिचा अर्धा जीवच निघून गेला. कार्तिकने शिवकडे एक रागीट कटाक्ष टाकला. त्याला माहीत होतं सायली काकूंना अशा अवस्थेत पाहिलं तर देवयानी पूर्णपणे कोलमडून जाईल, कारण तिच्यासाठी ती कार्तिकच्या विरोधातही उभी राहिली होती. स्वतःचं प्रेमही तिने फक्त सायली काकूंसाठी पणाला लावलं होतं. त्यामुळे तिच्या मनात त्यांच्याबद्दल किती प्रेम आहे हे कार्तिकला आधीपासूनच माहिती होतं. देवयानी शांत हो, काकूंना काही होणार नाही. खूप मोठे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे, तू फक्त घाबरू नकोस बरं. कार्तिकने तिला समजावत म्हटलं. मला त्यांना बघायचं आहे. त्या कुठे आहेत? देवयानी हट्टाने म्हणाली. कार्तिकने आपलं जॅकेट उचललं आणि देवयानीला मिठीत घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. तो इथे आल्यापासून त्याच्या पार्टनरने त्याच्यासाठी एक खोली राखून ठेवली होती, पण तो मात्र सायली काकूंच्या ICU बाहेरच बसून होता. आता मात्र तो देवयानीला घेऊन त्या खोलीत आला. त्याने तिला खुर्चीवर बसवलं आणि ग्लासात पाणी भरून तिच्या हातात दिलं. कार्तिक, सगळं माझ्यामुळे झालं ना? देवयानीने थरथरत्या हाताने नाक पुसत विचारलं. तिचा प्रश्न ऐकून कार्तिक क्षणभर गोंधळून गेला. आधी पाणी पी, तो तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत म्हणाला. पण तिने ग्लासालाही हात लावला नाही. ती अजूनही स्वतःलाच दोष देत होती. माझा वाढदिवस नसता तर राम तिथे असता, काकूंना बाहेर जायची गरज पडली नसती, मग त्यांचा अपघातही झाला नसता, सगळं माझ्यामुळे झालं, देवयानी हुंदके देत म्हणाली. देवयानी, स्वतःला दोष देऊ नकोस, तुझ्यामुळे काही झालेलं नाही, कार्तिक थोडा कठोर आवाजात म्हणाला आणि त्याने जबरदस्तीने ग्लास तिच्या ओठांशी लावला. तिने कसाबसा एक घोट घेतला, पण तोही घेताना तिला ठसका लागला. देवयानी शांत हो, तो तिच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत तिला समजत होता. तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तिचे लालभडक डोळे पाहून कार्तिकचं मन भरून आलं. जणू संपूर्ण जगाचं दुःख एकटीने उचलायची जबाबदारी तिनेच घेतली होती. त्याने तिचे गाल अलगद पुसले. माफ कर कार्तिक, मी जर सायली काकूंना माझ्यासोबत नेलं नसतं तर कदाचित त्यांना हे सगळं सहन करावं लागलं नसतं. निदान त्या तिथे सुखरूप तरी राहिल्या असत्या, पण आता त्या मृत्यूच्या दारात आहे. सगळी चूक माझीच आहे. मीच कमनशिबी आहे. मी जिथे जाते तिथे असंच काहीतरी घडतं. मला माफ कर. असं म्हणत देवयानी आणखीनच मोठ्याने रडू लागली. तिची बडबड काही केल्या थांबत नव्हती. आता त्याला राग येत होता, कारण तिचं बोलणं त्याला आवडत नव्हतं. अगं वेडाबाई, असलं काहीही बोलू नकोस, असं म्हणत कार्तिकने देवयानीला घट्ट मिठीत घेतला आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. नाही, खरंच मीच कमनशिबी आहे. मी घरात आले आणि आईबाबा गेले. राम वेडा झाला. मी सायली काकूने इथे घेऊन आले आणि आता त्यांच्यासोबतही. देवयानी हुंदके देत रडत होती. तिचं बोलणं ऐकून कार्तिक क्षणभर दचकला. बस, एक शब्दही पुढे बोलायचा नाही. ती पुढे काही बोलणं इतक्यात त्याने तिच्या तोंडावर अलगद हात ठेवला, पण तिने त्याचा हात बाजूला केला. खरंच सगळं माझ्यामुळे झालं. मी चांगली नाही. देवयानी स्वतःलाच दोष देत काही बोलत होती. कार्तिकला आता तिला गप्प करायचं होतं, पण त्याला तिच्यावर रागवायचंही नव्हतं. दोघांमधलं नातं आता कुठे सुरळीत होत होतं, पण तिचं प्रत्येक वाक्य त्याच्या मनाला खोलवर जखम करत होतं. त्याने रागाने हाताच्या मुठ्या आवळल्या आणि डोळे मिटले. देवयानीने त्याच्या मिठीतूनच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. कार्तिक, तुम्ही पण मला सोडून जा, नाही तर तुमच्या आयुष्यातही. ती पुढचं वाक्य बोलू शकली नाही. तिचे विचार, तिचं दुःख सगळं जणू थांबून गेलं. कार्तिकनेही तिला आणखीन घट्ट मिठीत घेतलं. थोड्या वेळाने ती शांत झाल्याचं जाणवताच तो अलगद तिच्यापासून दूर झाला. देवयानी अजूनही डोळे मिटून त्याच्या मिठीतच उभी होती. तिचे श्वास किंचित जड झाले होते. कार्तिकने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तशी तिने हळूहळू डोळे उघडल्याने त्याच्याकडे पाहिलं. माझ्या आयुष्यात काही घडलं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू माझ्यासाठी देवदूत आहेस, माझं भाग्य आहेस. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि तेव्हापासून मी खरं आयुष्य जगायला शिकलो. प्रेम म्हणजे काय, आयुष्याचा खरा अर्थ काय, हे सगळं तू मला शिकवलंस. तू भेटण्याआधी मी फक्त जगत होतं, पण त्या जगण्यात रंग नव्हते. तू आलीस आणि माझ्या बेरंग आयुष्यात आनंदाचे, प्रेमाचे आणि आशेचे रंग भरलेस. आज माझं संपूर्ण आयुष्य मला तुझ्यात दिसतं देवयानी. आज 15 वर्षानंतर मी माझ्या मॉमला पाहिलं, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. नाहीतर कदाचित आयुष्यभर मी तिचा चेहराही पाहिला नसता.
आणि कदाचित त्या आयुष्यभर अशाच वेड्यासारख्या जगल्या असत्या जर तू त्यांना पुन्हा उभं केलं नसतंस. मला माहीत नाही त्या चांगल्या होत्या की वाईट, पण आज मला फक्त त्यांचं प्रेम आठवतंय. माझ्या आयुष्यातली ती 15 वर्ष आठवत आहेत, जी त्यांच्या मायेने, प्रेमाने आणि काळजीने भरलेली होती. बोलता बोलता कार्तिकचे डोळे पाणावले. देवेने स्तब्ध होऊन त्यांचं प्रत्येक शब्द ऐकत होते, कारण आज पहिल्यांदा कार्तिक त्याच्या आयुष्याबद्दल, त्याच्या आईबद्दल मन मोकळं करून इतकं भरभरून बोलत होता. माहिती आहे का देवयानी, दर रविवारी मॉम आम्हा तिघांना बागेत फिरायला घेऊन जायच्या. आमच्या आवडीचे पदार्थ स्वतः बनवायच्या, आमच्यासोबत लहान मुलांसारख्या खेळायच्या, आमची प्रत्येक गोष्ट जपायची, आमची खूप काळजी घ्यायच्या. किशोरी, आम्ही जेव्हा जेव्हा आजारी पडायचो तेव्हा मॉम रात्रभर डोळ्याला डोळा लावायच्या नाहीत. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने आणि प्रेमळ काळजीनेच आम्हाला अर्धा हजार तासच बरा झाल्यासारखं वाटायचं. कार्तिक त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगत होता आणि देवयानी शांतपणे डोळ्यात अश्रू घेऊन त्याचा प्रत्येक शब्द मनात साठवत होती. आई आहे तोपर्यंत तिच्यावर मनापासून प्रेम करा, कारण तिच्यासारखं निस्वार्थ प्रेम या जगात दुसरं कोणाचंच नसतं. तुमच्या आईसाठी एक प्रेमळ संदेश कमेंटमध्ये नक्की लिहा. प्रत्येक आई त्या प्रेमाच्या खऱ्या अर्थाने हकदार आहे.